नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 10 मेच्या भागामध्ये काव्य आता मानिनीला सांगत असते, ऍक्च्युली तुमच्या हातामध्ये जो धागा आहे ना तो माझाच आहे. तेव्हा मानिनी म्हणते, अगं कसं शक्य आहे, पण तुझ्या हातामध्ये तर धागा आहे ना. तेव्हा आता काव्य जे काही घडलेलं असतं ते सगळं काही सांगू लागते. ज्यावेळेस ती क्लासमधून बाहेर आलेली असते आणि पार्किंगमध्ये येत असताना तिच्या हातामधून तिच्या बुकमधून एक पान खाली पडतं आणि तेव्हा ते पान नंदिनी उचलून तिला देते. म्हणजे नंदिनी तिथं आलेली असते आणि नंदिनीने सुद्धा अगदी काव्यासारखाच ड्रेस घातलेला असतो आणि ती तिच्याकडे बघून हसत असते. तर तेव्हा काव्य म्हणते, काय चक्क पण ट्युनिंग करतोय. तेव्हा नंदिनी म्हणते, बघ ना, आशाताईने माझ्या ड्रेसवरती स्मूदी सांडली आणि मग काय वेळच नव्हता ना एवढा डाग धुण्या इतका, म्हणून जे दिसलं ते घातलं पटकन. तेव्हा काव्य म्हणते, ते ठीक आहे, पण तू आनंद निवासला गेली होतीस ना, परत कशी काय आलीस. तेव्हा नंदिनी सांगते, हो त्याची पण गंमतच झाली. मी आनंद निवासला गेले, आपल्या दादाने सोडलं ना मला. तेव्हा बघते तर काय रेखाताईंनी वेदांतला सोबत आणलं होतं. मग काय रडून रडून त्याने सगळ्यांना हैराण केलं आणि इतका वैताग आला की शेवटी मी म्हटलं की मीच सोडते त्याला घरी. सो त्याला सोडायला म्हणून इकडं आले होते आणि तू दिसलीस म्हणून तुला भेटले. तेव्हा काव्य म्हणते, ताई तुझी गंमत ठीक आहे, पण आता माझ्या डोक्यात काय चाललंय माहिती का, माझा पोरगासुद्धा असंच रडून रडून मला हैराण करणार आहे. ते करू देत, पण माझ्या पुस्तकाची पानं नको फाडायला त्याने. तर तेव्हा नंदिनी म्हणते, त्याने म्हणजे ठरलंय वाटतं मांजर आणि बोक्याचं. तर तेव्हा काव्य म्हणते, पार्थला ना मी सोडून दुसऱ्या कुठल्याही मुलीवरती प्रेम करायचं नाहीये, त्यामुळे मुलगाच होऊ देत म्हणे, असं म्हणून ते हसत असते. तर नंदिनी म्हणते, बरं पण मग मुलानं कशाला पुस्तकं फाडली पाहिजेत, तूच पुस्तकांच्या पत्रावळ्या करून फिरतेस. काव्य तुझी लहानपणापासूनची सवय आहे, लहानपणी पण असंच पुस्तकांच्या पत्रावळ्या करून घेऊन फिरायचीस तू. तेव्हा काव्य म्हणते, हो अशीच ओरडायचीस तू पण. तेव्हा नंदिनी म्हणते, तरीसुद्धा सुधारली आहेस का, नाही ना. तेव्हा काव्य म्हणते, ठीक आहे ताईसाहेब, मी आजच बाइंडिंग करून आणते. ते IIP रोडला असं ती बोलता बोलता एकदमच थांबते आणि म्हणते, ताई IIP रोड मिसकॅरेजचा रस्ता, असं म्हणते, थोडेसे नाराज होते. तेव्हा नंदिनी म्हणते, काय झालं, तू अजून या विचारातून अजूनही बाहेर आलेली नाही आहेस, दे माझ्याकडे दे बरं पुस्तक. अगं जाताना लागतं ना वाटेतच रस्त्यातच दुकान. तेव्हा काव्य म्हणते, अगं नको ना, जाईन ना मी. तेव्हा नंदिनी म्हणते, बघ होणाऱ्या आईने फार धावपळ करू नये. तेव्हा काव्य म्हणते, अगं तू सुद्धा होणारी आई आहेस ताई. तेव्हा नंदिनी म्हणते, पण माझ्या अगोदर तुमचा नंबर आहे जाऊबाई, अगोदर तुम्ही मग मी, असं म्हणून ते पुस्तक आता ती आपल्या हातामध्ये घेते. आणि तेव्हा ती तिचा हात बघते तर तिच्या हातामध्ये तो धागा नसतो आणि ती विचारते, काय हे तुझ्या हातामध्ये धागा, आईने बांधलेला धागा नाही आहे. तर तेव्हा तर काव्यात टेन्शनमध्ये येते, म्हणते, अरे देवा, मी कुठं धागा पाडला काय माहिती, आता आई ओरडतील मला. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अगं बास बास काव्या, तू एवढं पॅनिक का होतीयेस, आई नाही ओरडणार तुला, थांब थांब. आणि लगेचच आपल्या हाताचा धागा सोडू लागते. तर तेव्हा काव्या म्हणते, अगं ताई काय करतेस तू हे. तर तेव्हा नंदिनी म्हणते, माझ्या बहिणीचं रक्षण. तर तेव्हा काव्य म्हणते, नाही ताई, पण तुझ्या रक्षणाचं काय. तर तेव्हा नंदिनी म्हणते, मला काय होणार आहे, मी तुझं काही एक ऐकणार नाहीये, चल तुझा हात पुढे कर बरं. असं म्हणून ती लगेचच काव्याच्या हातावरती तो सुरक्षा धागा बांधते आणि म्हणते, चल चल तू जा बरं पटकन क्लासला पळ. तर तेव्हा काव्य म्हणते, तू कशी जाणार आहेस. तर तेव्हा नंदिनी म्हणते, मी जाईन रिक्षाने. तर तेव्हा काव्य म्हणते, तू वेडी आहेस का, ऊन किती बाहेर बघितलं नाहीस का. एक काम कर, बाहेर आपले ड्रायव्हर दादा उभे आहेत, आपली गाडी घेऊनच जा प्लीज. आणि आपल्याजवळची छत्रीसुद्धा तिला देते, म्हणते ही छत्रीसुद्धा ठेव तुझ्याजवळ. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं पण तू काय करशील. तर तेव्हा काव्य म्हणते, अगं मी इथेच थांबणार आहे, माझी एक मैत्रिणी येते पायल, ती सुद्धा लेटच येते आणि आम्हा दोघींना असाही अभ्यासच करायचा आहे, तू गाडी घेऊन जा, तुला ड्रॉप करतील ड्रायव्हर दादा आणि परत गाडी इकडे पाठव ना. तर तेव्हा नंदिनी म्हणते, बरोबर ठीक आहे तसं करते, पण नक्की जाऊ ना, असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा काव्य म्हणते, आणि आई जरा स्वतःची सुद्धा काळजी करत जा. तेव्हा नंदिनी म्हणते, तू आहेस ना माझी काळजी घ्यायला, चल येऊ का, असं म्हणून ती आता तिथून निघून मित्रांनो. आणि आता हे सगळं काही ऐकल्यानंतर मानिनी म्हणते, अच्छा असं सगळं झालंय होय, पण म्हणजे आता नंदिनीच्या हातामध्ये धागा नाही आहे अगं, असं म्हणून ती आता पॅनिक होऊ लागते. तर तेव्हा काव्य म्हणते, अहो तुम्ही पॅनिक होऊ नका ना, ताईला काही सुद्धा झालेलं नाही आहे, मी फोन लावून देऊ का, तुम्ही बोलता का तिच्याशी. तेव्हा मानिनी म्हणते, नाही नको, अगं काय आहे ना, नंदिनीला लगेचच कळतं माझ्या आवाजावरून की माझी परिस्थिती काय आहे ती, मग ना ती माझी सासू होऊन मला 4 प्रश्न विचारेल. तर तेव्हा काव्यात हसते आणि म्हणते, ते मात्र खरं आहे. तर मानिनी तिला आता एक फटका मारते आणि त्यानंतर आपल्या जवळ घेऊन तिला म्हणते, किती टेन्शन घेता. तर तोपर्यंत मित्रांनो इकडे आता हा विजय वसूला फोन लावतो.
तर तेव्हा वसू इकडे तिकडे बघते आणि हळूच तिथून सटकते आणि आपल्या खोलीमध्ये येते आणि लगेचच फोन उचलते आणि म्हणते गेलं ना पुन्हा सगळं पाण्यात. तर तेव्हा इकडून विजय सांगतो पाण्यात नाही गेलं, सगळं साध्य झालं. मी काव्याला डॅश केल्याने पुढं आलोय आणि भरपूर गर्दी जमली असणार आणि या IRP रोडवर म्हणे मिसकॅरेजेस होतात असं तो बोलत असतो. तर तेव्हा आता वसू सांगते विजयराव काव्या सुखरूप आहे. मी तिला आत्ता आपल्या हॉलमध्ये बघितलेला आहे. ती आत्ताच घरी आलेली आहे आणि काव्याने तेच कपडे घातले आहेत जे नंदिनी कपडे घालून घराबाहेर गेलेली आहे. आणि थोडं थांबून म्हणते म्हणजे तुम्ही नंदिनीला उडवलत असं म्हटल्यानंतर आता इकडे विजयला सुद्धा धक्का बसलेला असतो मित्रांनो. आणि तेव्हाच मित्रांनो आता इकडे नंदिनीच्या भोवतीने सगळी काही गर्दी जमलेली असते आणि एक बाई म्हणत असते या रस्त्यावरती नेहमीच ॲक्सिडेंट होतात ना. तर तेव्हा दुसरी बाई म्हणते ते मोरू द्या तिकडं, कोणीतरी ॲम्ब्युलन्सला बोलवा. तर एकटा माणूस म्हणतो हो ॲम्ब्युलन्सला फोन केलेला आहे, ॲम्ब्युलन्स येतेच इतक्यात. आणि तेव्हाच मित्रांनो आता तिकडून जीवा चाललेला असतो आणि त्याने बाईक तिथेच पार्क केलेली असते आणि तो बाईकजवळ जातो आणि थोडंसं मागे वळून बघतो तर त्याला तिथे गर्दी दिसते आणि गर्दी दिसल्यामुळं तो आता पुढे पुढे गर्दीच्या दिशेने जाऊ लागतो. आणि थोडं पुढे गेल्यानंतर एकटा माणूस म्हणतो अहो ॲम्ब्युलन्सवाल्याला बोलवा हो, पण कशी येणार ॲम्ब्युलन्स, ट्रॅफिक तर जाम आहे असं म्हणून तो दुसऱ्या दिशेने हात करतो. तर तेव्हा जेव्हा आता पुढे न जाता ट्रॅफिक जाम आहे म्हटल्यानंतर ट्रॅफिकच्या दिशेने ट्रॅफिक मोकळं करायसाठी तो जातो आणि समोर एक गाडी बंद पडलेली असते. त्याला विचारतं काय रे काय झालं. तर तेव्हा तो सांगतो गाडी स्टार्ट नाही हो रही आहे. तर तेव्हा जेव्हा म्हणतो एक 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 रुको रुको आणि त्यानंतर मागे जाऊन बघतो तर सर्वजण एकाच वेळेला खूप दंगा करत असतात. तर त्यांना थांबवायचा तो प्रयत्न करत असतो पण कोणीच त्याचं काहीच ऐकून घेत नसतं. तर त्यानंतर एकदम जोराची शिट्टी वाजवतो आणि म्हणतो थांबा ना यार, कशाला ओरडताय, ॲम्ब्युलन्स अडकले यार, पुढे कोणाचा तरी जीव धोक्यात आहे, ॲक्सिडेंट झालाय कळत नाही का तुम्हाला, चला ट्रक बंद पडलेला आहे, धक्का मारावा लागेल, ओरडून काही सुद्धा होणार नाही आहे, चला या असं म्हणून तो सगळ्यांना आता उतरवतो आणि सर्वजण आता बाईकवरून रिक्षामधून सगळे काही उतरतात आणि जीवाला मदत करायसाठी येतात. तर तेव्हा जीवा आणि बाकी सर्वजण मिळून आता त्या ट्रकला धक्का देऊ लागतात आणि धक्का देऊन त्या ट्रकला बाजूला करतात आणि तेव्हा तो ट्रक तिथून निघून जातो आणि त्यानंतर आता ते सगळं काही ट्रॅफिक तिथून मोकळं होतं आणि ॲम्ब्युलन्स तिथून बाहेर येते आणि ॲम्ब्युलन्स बाहेर आल्यानंतर आता जेव्हा त्या ॲम्ब्युलन्सला त्या दिशेने जायला सांगतो आणि जेव्हा मात्र तिथेच थांबलेला असतो आणि ती ॲम्ब्युलन्स तिथे जाऊन नंदिनीला त्या ॲम्ब्युलन्समध्ये घेते आणि जेव्हा लांबूनच बघत असतो त्यामुळे त्याला नंदिनी दिसत नाही आणि ती ॲम्ब्युलन्स जात असताना तिथून एकटा माणूस चाललेला असतो. तर तेव्हा जेव्हा त्याला थांबवतो आणि विचारतो दादा काय झालं, तर तेव्हा तो म्हणतो नाही काही माहिती नाही, एक प्रेग्नंट बाई होती आणि म्हणतो काही नाही हो, या रस्त्याला सारखे ॲक्सिडेंट होतच असतात. तेव्हा जेव्हा म्हणतो देवा प्लीज त्या बाईचं रक्षण कर आणि तिच्या पोटातल्या बाळाला सुद्धा काही होऊ देऊ नकोस, कारण या जगातना न आलेलं बाळसुद्धा त्यांच्या आईवडिलांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, प्लीज असं म्हणून तो देवाकडे प्रार्थना करतो. पण त्याला माहिती नसतं की तो प्रार्थनेसाठी करत आहे. आणि त्यानंतर आता तो बाईकवरती बसतो आणि बाईक स्टार्ट करून तिथून निघून जातो आणि इकडे नंदिनी मात्र हॉस्पिटलच्या दिशेने चाललेली असते. आणि जेव्हा आता हॉस्पिटलमध्ये ते घेऊन येतात तिला, तर तेव्हा सिस्टर सगळ्यांना बाजूला करत घेऊन चाललेली असते. तर तेव्हा त्याच डॉक्टर तिथे असतात आणि ते नंदिनीला बघितल्या ओळखतात. तर तेव्हा सिस्टर म्हणते डॉक्टर तुम्ही यांना ओळखता का, तर तेव्हा त्या डॉक्टर सांगतात हो अगं मी यांची फॅमिली डॉक्टर आहे, काय झालं या. तर तेव्हा ती सिस्टर सांगते यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. तर तेव्हा डॉक्टर म्हणतात अरे देवा या तर प्रेग्नंट आहेत, चला लवकर कॅज्युलिटीमध्ये घ्या त्यांना असं म्हणून त्या डॉक्टर आता गडबड करतात. तर तेव्हा ते सिस्टर जे असतात ते नंदिनीची पर्स तिथेच बाजूला ठेवतात आणि मोबाईलसुद्धा तिथंच ठेवतात. तर इकडे हा विजय जो असतो तो घरी पोहोचलेला असतो आणि तो आदळआपट करत असतो. तर वसू म्हणत असे हे सगळं जे काही झाले ना ते त्या बावट अशामुळे झालेलं आहे. अहो तिने नंदिनीचा ड्रेस जर खराब केला नसता तर नंदिनीने कपडे बदललेच नसते ना. तर विजय म्हणतो आणि नंदिनीने तेच कपडे घातले जे काव्या घालणार होती. तर वसू म्हणते हो आणि त्यानंतर त्या काव्याने ना पार्किंगमध्ये स्वतःची छत्री नंदिनीला दिली. तर विजय म्हणतो त्या छत्रीमुळे कळालं नाही मला की ती काव्या नाही नंदिनी आहे, आता करायचं काय, जे काव्याच्या बाबतीत करायचं होतं ते तर नंदिनीच्या बाबतीत झालं असं म्हणून तो वैतागत असतो. तर वसू म्हणते मला एक गोष्ट सांगा विजयराव, नंदिनीला जेव्हा धडक बसली तर तेव्हा तिने तुम्हाला बघितलं का. तर तेव्हा विजय म्हणतो अहो मागे वळून जर मी बघितलं असतं तर मला कळलं असतं ना की ही काव्या नाही नंदिनी आहे आणि मी धडक दिली आणि सुसाट निघालो, नंतर तिकडे गर्दी जमा झाली. तर वसू म्हणते अकोबाई आणि त्या गर्दीपैकी तुम्हाला कोणी ओळखलं नाही ना. अहो विजयराव जर तसं झालं ना तर तुमची आणि माझी काही खैर नाही खरंच.
आणि त्याच वेळेला इकडे मित्रांनो आता जीवा एकदम खुश असतो आणि तो मीटिंग देऊन आलेला असतो आणि म्हणतो वा वा मस्त झालेली आहे मीटिंग आणि आता नंदू डार्लिंगला कळवायला हवं आणि ते जवळपास असेल तर मस्तपैकी कॉफी प्यायला जाऊया असं म्हणून तो आता नंदिनीच्या फोनवरती ट्राय करतो. तर इकडे रिंग होत असते पण कोणी उचलत नसतं. तर जीवा म्हणत असतो उचला चकाचक बाई फोन उचला. तर जीवा म्हणतो ही चकाचक बाई पण ना फोन अशी पर्समध्ये ठेवते आणि त्याच्यावरती दुनियाभरचं सामान ठेवते. फोन उचलूच तोपर्यंत फोन कट होत असेल सापडतच नसेल ना फोन. परत एकदा ट्राय करतो असं म्हणून तो फोन परत ट्राय करतो. तर इकडे आता ती सिस्टर म्हणते फोन कुणाचा आहे आणि म्हणते हॉस्पिटलमध्ये फोन सायलेंटमध्ये ठेवायचा असतो एवढा पण सिविक सेन्स नाही आहे का कोणाला असं म्हणून ती फोन उचलते आणि बाजूला ठेवते. तर तेव्हा जीवा म्हणतो काय करायचं आता काय वाटतं काय ना नवऱ्याला काळजी असते यांची आणि आत्ताच मी त्या गरोदरबाईचा रस्त्यावरती ॲक्सिडेंट बघितलाय काळजी वाटते ना. यांना काय वाटतं यांचे नवरे ना आम्हाला इकडे ठेवून बाहेर भटकत असतात काळजी वाटते यार आम्हाला पण काय करू आता. आणि तो परत फोन ट्राय करतो आणि परत तसंच होतं. तर तो परत जास्त काळजी करू लागतो म्हणतो काय यार कुठे आहे ही. तर आता इकडे नंदिनीला बाहेर आणलेलं असतं आणि तेव्हा डॉक्टर आता सिस्टरला इन्स्ट्रक्शन्स देत असतात हे बघ आय व्ही संपलेली आहे तुला जर गरज वाटली तर 2 तासांनी परत दे. आणि तेव्हाच आता नंदिनी शुद्धीवरती येते आणि ती उठतच असते. तर तेव्हा डॉक्टर तिला थांबवतात आणि विचारतात आता नंदिनी तुम्हाला कसं वाटतंय. तर तेव्हा नंदिनी सांगते हो तसं बरं वाटते आता. तर तेव्हा डॉक्टर सांगतात तुमचा ॲक्सिडेंट झालेला होता तुम्हाला गाडीने धडक मारली तुम्हाला काही गाडीचा नंबर किंवा माणसाचा चेहरा वगैरे आठवतोय का. तर तेव्हा नंदिनी सांगते नाही मॅडम काहीच आठवत नाही आहे आणि म्हणते अशा लोकांची लायसन्स रद्द केले पाहिजेत. तर तेव्हा डॉक्टर म्हणतात हो तुम्ही शांत राहा बोलू नका. तर तेव्हा नंदिनी सांगते त्या IRP रोडवरतीच होते मी जिथे सतत ॲक्सिडेंट्स होत असतात खूपशा बायकांचे तर मिसकॅरेजेससुद्धा तिथेच झाले. मध्ये मी आणि काव्याने खूप धडपड केली तो रस्ता दुरुस्त व्हावा ना यासाठी आणि माझा ॲक्सिडेंट पण त्याच रस्त्यावरती व्हावा. तर तेव्हा डॉक्टर म्हणतात नाही नाही तुम्ही जास्त बोलू नका शांत राहा हे बघा मी ना तुम्हाला औषध देते म्हणजे तुम्हाला झोप लागेल. तर तेव्हा आता नंदिनी म्हणते डॉक्टर प्लीज मला खरं खरं सांगा ना माझं बाळ सुखरूप आहे ना माझ्या बाळाला तर काही झालेलं नाही आहे ना. आणि तेव्हाच आता इकडे जेव्हा फोन लावतो आणि ती सिस्टर फोन उचलते आणि तेव्हा जेव्हा एकदमच बोलू लागतो अगं कुठे आहेस तू केव्हाचा फोन ट्राय करतोय मी तुला काय चाललंय तुझं चकाचक बाई. तर तेव्हा इकडून सिस्टर म्हणते हॅलो हॅलो सर मी सिटी हॉस्पिटलमधून बोलते हा ज्यांचा फोन आहे त्यांना इथे ॲडमिट केलेला आहे. तर तेव्हा आता जीवा थोडासा पॅनिक होतो आणि म्हणतो नंदिनीला ॲडमिट केलंय काय काय झाले काय तिला. तर तेव्हा सिस्टर म्हणते हो सर तुम्ही पॅनिक होऊ नका त्या ठीक आहेत त्यांना आत्ताच शुद्ध आलेली आहे. तर जीवा म्हणतो एक मिनिट म्हणजे नंदिनी बेशुद्ध होती आणि म्हणतो मी लगेच पोहोचतोय असं म्हणून तो फोन ठेवतो आणि खूप पॅनिक झालेला असतो आणि म्हणतो देवा देवा प्लीज नंदिनीला काही होऊ देऊ नको असं म्हणून तो गडबडीने बाईक स्टार्ट करतो आणि लगेचच सिटी हॉस्पिटलच्या दिशेने येऊ लागतो. आणि सिटी हॉस्पिटलमध्ये आल्या लगेचच चौकशी करतो आणि चौकशी केल्यानंतर त्या सिस्टर असतात त्या नंदिनीचा मोबाईल जीवाला दाखवतात आणि स्पेशल रूममध्ये आहेत असं सांगून जीवाला तिकडे पाठवतात. तर तेव्हा जीवा लगेचच धावत तिकडे सुटतो आणि ज्यावेळेस जीवा तिथे पोहोचतो मित्रांनो तर नेमकं नंदिनी तेव्हा तोच प्रश्न विचारत असते की सांगा ना डॉक्टर माझ्या बाळाला काही झालेलं नाही आहे ना. तर तेव्हा डॉक्टर एकदम खुश असतात आणि म्हणतात अहो चमत्कारच झाला एवढं सगळं काही होऊनसुद्धा तुमच्या बाळाला काहीसुद्धा झालेलं नाही आहे तुमचं बाळ एकदम सुखरूप आहे एव्हरीथिंग इज जस्ट फाईन असं म्हटल्यानंतर नंदिनी तर खूप खुश होते आणि ती हसू लागते आणि तेव्हा जीवात सुद्धा जीव येतो मित्रांनो. आणि मित्रांनो आनंदाची बातमी म्हणजे नंदिनीच्या हातामध्ये सुरक्षा धागा नसून सुद्धा नंदिनीचं बाळ एकदम सुखरूप असतं. आणि तेव्हा आता जीवा आतमध्ये येतो आणि तो थोडासा इमोशनल झालेला असतो आणि लगेचच तो आतमध्ये येऊन नंदिनीला आपल्या जवळ घेतो. तर तेव्हा डॉक्टर सांगतात खरंच ॲक्सिडेंटबद्दल कळल्यानंतर मला सुद्धा टेन्शन आलं होतं पण सगळं काही चेक केल्यानंतर टेस्ट केल्यावर कळलं आहे की बाळ आता एकदम सुखरूप आहे काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. थोड्या वेळ ना आम्ही त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवतोय तोपर्यंत त्या आराम करतील आणि मग आम्ही त्यांना डिस्चार्ज देऊ. तर तेव्हा जीवा तर आता डॉक्टरांच्या समोर हातच जोडतो आणि तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं मित्रांनो आणि तो म्हणतो थँक्यू सो मच डॉक्टर आणि म्हणतो देवाचेही खूप खूप आभार असं म्हणून तो वरती देवाला सुद्धा नमस्कार करतो. आणि नंदिनी म्हणते आणि आमच्या बाळाचेही कारण तोही आमच्यासोबतच आहे. तर तेव्हा जेव्हा म्हणतोय बघ तू परत तो म्हणालीस. तर तेव्हा नंदिनी म्हणते बरं ती आपली मुलगी असं म्हणून हे दोघेसुद्धा खुश असतात. तेव्हा डॉक्टरसुद्धा हसत असतात आणि म्हणतात मी डिस्चार्ज प्रोसेस रेडी करायला सांगते तोपर्यंत तुम्ही बसा असं सांगून त्या तिथून निघून जातात.
तेव्हा नंदिनी म्हणते तुम्ही थोडं पाणी प्या ना, मगाशी धावत आलात. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं मगाशी माझ्या तोंडचं पाणी पळालं होतं. आणि विचारतो मला सांग हे हे सगळं कसं काय घडलं. तर तेव्हा नंदिनी आता खोटं सांगते, म्हणते चक्कर आली होती मला आणि मग मी बेशुद्ध झाले. तर तेव्हा जेव्हा विचारतो कुठे चक्कर आली, हे सगळं कुठे घडलं. तर तेव्हा नंदिनी सांगते IRP रोडवरती. तर जेव्हा आता विचारतो खरंच चक्कर आली होती का तुला. तर तेव्हा नंदिनी परत हो असं म्हणते. तर तेव्हा जेव्हा म्हणतो नाही नाही खरं खरं सांग बरं, तुला खरंच चक्कर आली होती का. तर तेव्हा तर नंदिनी थोडीशी म्हणजे चेहऱ्याने थोडी हळवी होते आणि म्हणते नाही नाही मला चक्कर नव्हती आली, कुठल्या तरी गाडीने मला धडक दिली आणि मग मी बेशुद्ध पडले. तर आता तिने असं सांगितल्यानंतर जीवाला धक्काच बसतो आणि तो काय असं ओरडतो. तर नंदिनी म्हणते पॅनिक नका ना हो काय प्लीज. तर तेव्हा जेव्हा म्हणतो पॅनिक काय होऊ नका म्हणजे ती तू होतीस. तेव्हा नंदिनी म्हणते म्हणजे. तर तेव्हा जेव्हा सांगू लागतो काही वेळापूर्वी मी सुद्धा IRP रोडवरतीच होतो. तिथे ना एका ठिकाणी घोळका झालेला होता. तर तिथे मी पुढे आलो बघायला की काय झाले, नेमकं कोण पडले काय झाले. इतक्यात कोणीतरी म्हटलं की ॲम्ब्युलन्सला यायला जागा नाही आहे. आणि त्यानंतर जे काही घडलेलं असतं ते सगळं काही तो आता नंदिनीला सांगू लागतो. आणि त्यानेच त्या ॲम्ब्युलन्ससाठी जागा करून दिलेली असते. आणि सांगतो नंतरसुद्धा मी येणाऱ्या माणसाला विचारलं की काय झाले नेमकं कोण पडले. तर तो म्हणाला की एक गरोदर बाई पडली म्हणून, रस्त्याचाच सगळा दोष आहे म्हणून. आणि तेव्हाच मी देवाकडे प्रार्थनासुद्धा केली, देवा प्लीज त्या बाईचं रक्षण कर, तिच्या पोटातल्या बाळाला काही होऊ दे नकोस म्हणून. आणि म्हणतो पण फिल्मी आहे हे सगळं. तर तेव्हा नंदिनी म्हणते शेवटी तुम्हीच आलात धावून माझं रक्षण करायला. तर तेव्हा जेव्हा म्हणतो नाही माझ्या हातून तुझं रक्षण झालं हे ठीक आहे, पण तुझ्या हातातलं सुदर्शन चक्र कुठं आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते धागा, काही बोला ना तुम्ही. आणि सांगते धागा मी काव्याला बांधला. तर तेव्हा जेव्हा विचारतो पण मग तिच्या हातातला कुठे गेला. तर नंदिनी म्हणते तिच्याकडून पडला. तर तेव्हा जेव्हा म्हणतो काय धांदरट बहीण आहे तुझी. तर तेव्हा नंदिनी म्हणते माझ्या बहिणीला काही बोलायचं नाही हा, सांगून ठेवते. तर तेव्हा जेव्हा म्हणतो क्या बात आहे क्या बात आहे, म्हणजे आता बहिणीसाठी तू नवऱ्याशी भांडणार. वा 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 व्हेरी नाईस व्हेरी नाईस. बट द बॉटम लाईन इज गुरुजींचा धागा फेल गेला, कारण धागा नसतानाही बाळाला काहीच झालं नाही आपल्या. शेवटी तुझं रक्षण करायला तुझा नवराच आलाय. तर तेव्हा नंदिनी सुद्धा हसते आणि म्हणते हे खरं आहे. तर इकडे आता घरामध्ये मानिनी तर नंदिनीची वाट बघत बसलेली असते आणि म्हणते अजून कशी आली नाही नंदिनी. आणि म्हणते काव्याला फोन करायला सांगू का असं ती बोलत असते. इतक्यातच पार्थ बॅग आणि काव्याला घेऊन बाहेर येतो. तर मानिनी विचारते हे काय बॅग वगैरे घेऊन कुठे चाललाय. तर तेव्हा हे दोघे एकमेकांना इशारा करत असतात, तू सांग तू सांग. तेव्हा मानिनी म्हणते अरे खाणाखुणा काय करताय. आणि म्हणते कुठे चाललाय, अरे दमशेऱ्याच खेळताय काय, बोला ना पटपट. तर तेव्हा काव्या म्हणते इतकं काही नाही झालंय, म्हणजे आईचा फोन आला होता, माझी आणि ताईची आठवण येते तिला, टेन्शन घेतलंय ना तिने जरा, सगळं नीट होईल ना, काळजी वाटते तिला आमची. त्यात माझी मावशी आली आहे, राजश्री मावशी. हे बोलता बोलता नेमकं आईच्या मिसकॅरेजचा विषय काढला. तेव्हा पार सांगतो यांच्या आईना यांचं टेन्शन आलेलं आहे. त्यांना माहिती आहे ना प्रेग्नन्सी नाजूक आहे. मग त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरला बोलवून घेतलं आणि म्हणतो कधी कधी ना मोहिते अतिच करतात असं मला वाटतं. तेव्हा मानेने म्हणते गप्पस रे मेल्या, अति वगैरे नाही आहे हे, आया आहोत आम्ही, आम्हाला काळजी वाटते, आता काय करायचं. तेव्हा मानेने म्हणते बघ काव्या, मला जर एवढं टेन्शन येतं ना तर तुझ्या आईला टेन्शन येणं ना अगदीच स्वाभाविक आहे. आणि तू माझ्या नजरेसमोर तरी असतेस, आईच्या बाबतीत तसंही होत नाही आहे ना. तर तेव्हा काव्या म्हणते तेच तर, म्हणून आई म्हणत होते की जरा 2-4 दिवस येऊन राहतेस का. तेव्हा मानिनी म्हणते अच्छा म्हणजे तू माहेरी चालली आहेस. तर तेव्हा पार्थ आता नाराज होऊन हो असं म्हणतो. तेव्हा मानिनी म्हणते बरं ठीक आहे जा. तेव्हा काव्या म्हणते आई प्लीज तुम्ही जरा अपसेट होऊ नका, प्लीज प्लीज, मी येईन ना लवकर परत. तर पार्थ म्हणतो लगेच नक्की ना, नाही मलाही करमणार नाही आहे तुमच्याशिवाय. तर तेव्हा काव्या म्हणते देशमुख आहो तुम्ही जरा थांबा ना, मला आधी माझ्या सासूबाईंना पटवू दे ना. तेव्हा मानिनी म्हणते हां मी सासूबाई आहे ना, आई नाही आहे, आई एकच आहे ना तिची शारदा वहिनी, म्हणून जायचं आहे तिला. तेव्हा काव्या तर जाऊन मानिनीला मिठीच मारते, म्हणते बापरे केवढी ती जेलसी. आणि म्हणते तुम्हीही माझ्या आईच आहात, सो मी या आईकडे परवानगी मागते की मी जरा माझ्या त्या आईकडे जाऊन येऊ का. तर मानिनी म्हणते नौटंकी, आणि म्हणते जा जा, या ड्रामा किंग बरोबर राहून राहून ना तो ड्रामा क्वीन झालीस बरं का. तर पार्थ म्हणतो अरे माझं काय मध्येच. तर तेव्हा काव्य अगदी मानिनीसारखंच म्हणते गप्रे मेल्या असं म्हणून या दोघे सुद्धा हसू लागतात. तेव्हा मानिनी म्हणते जाग जा मज्जा कर आणि फोन करत राहा सारखा, मला पण आणि तुझ्या नवऱ्याला पण. तेव्हा काव्या म्हणते हो तो तर मी करणारच आहे. तर तेव्हा मानिनी मी आलेच असं म्हणून तिथून आता जराशी निघून जाते.
आणि तेव्हा काव्या लगेचच हळू आवाजात पार्थला म्हणते, देशमुख मी नाही येत, उगीच फडफडू नका तुम्ही, नाहीतर काय जाल उडून दुसऱ्या कुठल्या तरी फांदीवर. तर पार्थ म्हणतो, पट्टराणी हे शिंगेश्वर महाराज परस्त्रीकडे अशी नजर वर करून सुद्धा बघणार नाही आहेत. तेव्हा मानिनी परत येते आणि म्हणते, मांजराणी बोका ऐकलं होतं मी, आता हे काय नवीन सुरू झाले का? तर पार्थ म्हणतो, ते आल्यावर सांगू हं. तर तेव्हा आता काव्या लगेचच मानिनीला नमस्कार करते. तर मानिनी म्हणते, काळजी घ्या. तर तेव्हा काव्या म्हणते, हो तुम्ही सुद्धा काळजी घ्या. आणि नेमकं ताईशी काही बोलणं झालं नाही. फोन केला होता मी तिला, पण तिने उचलला नाही. परत एकदा करेन मी तिला कॉल आणि तिलाही सांगेन की ये जरा तू सुद्धा 3-4 दिवस इकडे, मज्जा करू, असं म्हणून ती सांगते. येते मी लवकर आणि पोचले की कळवेन. तर मानिनी म्हणते, हो कळव. आणि त्यानंतर आता हे दोघे सुद्धा तिथून निघून जातात. तर इकडे तो हॉस्पिटलमध्ये मित्रांनो जेव्हा नंदिनीसाठी नारळ पाणी घेऊन येतो, तेव्हा नंदिनी, काय हे काय, मी काय आजारी नाही आहे. तेव्हा जेव्हा म्हणतो, अरे हे कोणी सांगितलं, नारळ पाणी ना बाळासाठी चांगलं घे. तेव्हा नंदिनी म्हणते, हेच तर चुकतं ना तुमचं, इतर वेळी तुम्ही आपण जीवांदिनी आहोत असं म्हणत असता, आणि आज इतका छान मोमेंट आलाय तर तो एकत्र जगता पण येत नाहीये मला. तर जेव्हा विचारतो म्हणजे, तेव्हा नंदिनी लगेचच जीवाच्या खिशातला दुसरा स्ट्रॉ घेते आणि त्या नारळ पाणीमध्ये घालते. तर तेव्हा जीवा म्हणतो, ओके ओके आयसे. आणि त्यानंतर ते दोघं सुद्धा एकत्र नारळ पाणी पिऊ लागतात. आणि हे दोघे नारळ पाणी पित असतात आणि इतक्यातच एका बाळाचा रडलेला आवाज येतो. तेव्हा जेव्हा म्हणतो, कोणाचं बाळ आहे, आपण आल्यापासून नुसतं किरकिर करताय. तेव्हा नंदिनी त्याला फटका मारते आणि म्हणते, का बोलताय तुम्ही असं, उद्या आपलं किरकिर काय लागलं आणि बाकीच्यांनी असं काही म्हटलं तर चालणार आहे का? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, असू दे ग, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, आपण लक्ष नको देऊया. आणि म्हणतो, तुला माहिती आहे का, तुला बरं वाटायला लागल्यापासून सतत माझ्या डोक्यात हाच विचार सुरू आहे की अजून 7 महिन्यांनी आपण असंच हॉस्पिटलमध्ये येऊ आणि तुला लेबर पेन होत असणार आणि मी तुझ्या बाजूला उभा राहून तुझा हात घट्ट पकडून ठेवलेला असणार. तेव्हा नंदिनी म्हणते, अरे बापरे, एवढं पुढचं ठरवून ठेवले तुम्ही. तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं एवढंच नाही, पुढचं तरी ऐक, मग नर्स बाहेर येईल आणि मग नर्स आपलं बाळ आपल्या हातात द्यायला आली असेल. आणि इतक्यातच बाहेरून नर्स येते आणि जीवा देशमुख अशी हाक मारते. तर जेव्हा म्हणतो, बघ ती बघ आली. तर तेव्हा ती नर्स म्हणते, तुमचे डिस्चार्ज पेपर रेडी आहेत. तेव्हा जेव्हा म्हणतो, हो म्हणजे सध्या डिस्चार्ज पेपर घेऊन आली आहे. तर तेव्हा आता जीवा बाहेर जातो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, जीवा तर आता तिथे त्या रूममध्ये नसतो आणि तेव्हा नंदिनीला थोडासा डोळा लागलेला असतो आणि इतक्यातच एक छोटा मुलगा तिथं येतो आणि तिथं औषधांच्या बाटल्या वगैरे उचलून घेऊ लागतो आणि एक औषधाची बाटली त्याच्या हातातून खाली पडते. तर तेव्हा नंदिनीला जाग येते आणि ती त्याच्याकडे बघत असते आणि तो मुलगा आता ती बाटली उघडतो, म्हणजे त्या बाटलीचं टोपण उघडतो आणि नंदिनी त्याला थांबवायला प्रयत्न करत असते आणि ती आता बेडवरून खाली उतरते आणि धावत जाऊन त्याच्या हातामधली बाटली काढून घेणार असते आणि तिचा तोल जातो मित्रांनो. आणि तिचा तोल जातो खरा, पण त्याच्या हातामधली ती बाटली ती बाजूला सरकवते आणि बाटली बाजूला सरकवून ती स्वतःला सावरते आणि आपले हात टेकते आणि ती काही पोटावरती पडत नाही मित्रांनो. आणि तेव्हाच आता जीवा तिथं येतो आणि ते सगळं काही त्याच्या डोळ्याने बघतो. आणि मित्रांनो, आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.